श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. आज आपण बघणार आहोत लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात आणि काय लपवतात. 3 वेळा तुमचं नाव घ्या. ही जनरल टाइमलेस रीडिंग आहे. तुम्हाला जेवढी रेझोनेट होईल तेवढीच घ्या, बाकीची सोडून द्या. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. तर इथं मला असं दिसत आहे की लोक तुमच्याशी पूर्णपणे प्रामाणिक नाही आहे. इथं मला असं वाटतं ते काही गोष्टी मुद्दामून तुमच्यापासून लपून ठेवल्या जातात. तुमच्यापासून काही गोष्टी, विशेषतः त्यांचे खरे विचार, त्यांचे प्लॅन, आणि तुम्ही सरळ आणि क्लिअर असल्यामुळं ते स्वतःच्या मनातल्या गोष्टी काही उघड करत नाही. काही लोक तुमच्याबद्दल भावनिक आहे, इमोशनली अटॅच आहेत तुमच्याकडे, पण ते मान्य करत नाही लवकर. त्यांचे मनातले जे काही बोलायचे भावना ते तुमच्या पुढं व्यक्त पण करत नाही. तुमच्याबद्दल अट्रॅक्शन आहे, केअर आहे आणि जिव्हाळासुद्धा आहे. हे सगळं ते आतमध्येच दाबून ठेवतात. गैरसमज आणि भीती, मला असं वाटतं गैरसमज आणि भीतीमुळं ते तुम्हाला पूर्णपणे तुमच्या पुढं शब्दात त्यांच्या भावना व्यक्त करत नाही. लोकांना वाटतं की तुम्ही खूप स्ट्रॉंग आहेत, म्हणून ते तुमच्यासमोर कमकुवत बाजू दाखवतात त्यांची. त्यांना भीती आहे, आपण जर खरं बोललं तर काय होईल असं लोकांना वाटतं. तुमच्यावर लोक खूप जेलसी पण करतात, तुमच्याबद्दल मागे बोलतात. काही लोक चांगली पण आहे, काही लोक वाईट पण आहे. तुमचा आत्मविश्वास, तुमची एनर्जी, तुमचं व्यक्तिमत्व लोकांना खूप आकर्षित करणारी व्यक्तिमत्व आहे तुमचं. पण इथं काही लोकांना खूप जेलसी फील होती. पण युनिवर्स तुम्हाला सांगते की तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, शांत राहा, निरीक्षण करा, ऑब्झर्वेशन्स करा. सत्य तुमच्यासमोर हळूहळू येईल आणि तुमच्यासोबत जजमेंट नक्की होईल. तुम्ही जे देवाला न्याय मागताय, तुम्ही स्वतःच्या अडचणी कमी, पण दुसरे तुम्हाला काय बोलतात तो गोंधळ दिवसभर तुमच्या डोक्यामध्ये असतो. तिथून तुम्ही बाहेर पडा. युनिवर्स तुम्हाला सांगते स्वतःच्या करिअरवर, स्वतःच्या फ्युचरवर फोकस करा आणि तुमच्या पेंटॅकल्सकडं, पैशाकडं, तुमच्या फायनान्सकडं ग्रोथ करा. तिथं तुम्ही फोकस करा. पुढे जाण्याचा विचार करा, जगाचा विचार करू नका. आणि चांगल्या अनुभवी व्यक्तीचा तुम्ही सल्ला घ्या. याच्यामध्ये तुम्हाला फ्युचरमध्ये तुमचं फ्युचर ब्राईट करा, ना की लोक काय मला बोलतायत त्याच्यामध्ये. तुमचा अर्ध पूर्ण फोकस तुमचं लोक काय बोलतील, लोक माझ्याबद्दल काय विचार करतात ह्याच्यामध्येच तुमचं अर्ध आयुष्य निघून चाललंय. युनिवर्स बोलताय राहिले आहे ते आध्यात्मिकमध्ये तुमच्या फ्युचरकडे, स्वतःवर प्रेम करा, स्वतःची काळजी घ्या, स्वतःची रिस्पेक्ट करा. तुम्हाला न्याय नक्की मिळेल. तुम्ही जर चांगले कर्म केले असतील